एक्सक्यूज मी सर, हा मी वारेल्टी मधून आलोय. तुम्हाला एक प्रश्न विचारू काय? हा विचारा ना. आता दहीहंडी येते बरोबर, हा तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे? अहो काय मते काय, कशाला जायचं ते दहीहंडीला? हातपाय मोडून घ्यायची कामं त्यापेक्षा घरात बसा. बघितलात ना, हे असे या लोकांचे विचार आहेत. आता हे लोक सारखे विचार जर सगळ्यांनी केले तर आपले सण साजरे कसे होणार? बरोबर ना. यांना काय आहे, आपल्या चाय प्यायची घरात, हे बाबा हा पडला हंडीवरून, हे हे ते, पण हे लोक पकडायला नाही जाणार. बरोबर ना. आता सगळ्यांनी जर हाच विचार केला तर आपले सण होणार नाही आणि आम्ही आमची संस्कृती जपतोय. म्हणजे आम्ही पोरं हंडीला जातात म्हणजे छपरी तर नाही ना. पोरं संस्कृती जपतात म्हणजे छपरी झाली का? नाही ना. तुम्ही उठसूट काही बोलणार पोरांना, असं थोडी चालतं. आता उद्याच्या पिढीला काय सांगणार दहीहंडी म्हणजे काय? काय नाही, हातपाय तुटतात, लोक पडतात, हे सांगणार का? कशी संस्कृती जपायची हे सांगितलं पाहिजे ना. यांना बोलायला काय आहे? म्हणून तुम्हाला पण सांगतो, ऍटलिस्ट तुम्ही जर आहे ना हंडीला जात नसाल ना तर ऍटलिस्ट धरायला जा. थराला नाही तर धरायला तर जाच पोरांना, म्हणजे पोरांना काही इजा होणार नाही. आणि यांच्यासारखे विचार ठेवू नका, नाही तर संस्कृती आपली संपलीच समजा.